जीवनाचे हे सगळे पैलू, विविध पैलू यांचा अनुभव घेणं, याचा साक्षात्कार करणं किंवा याला प्रत्यक्ष जगणं, याच्यासाठी आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे. वी ऑल आर ह्युमन बिंग. ह्युमन बिंग म्हणजे काय? आपण कुठेतरी आध्यात्मिक जगतात होतो, परंतु मनुष्य, मनुष्यता किंवा मनुष्य बिंग ह्युमन, मनुष्य म्हणजे काय? किंवा मनुष्य सर्वोत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ, बडे भाग्य मानुष तन पावा, सुर दुर्लभ, बडे भाग्य मानुष तन पावा सुर दुर्लभ. हे देवतांना सुद्धा जे दुर्लभ शरीर आहे, ते मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झाले. आणि असं मनुष्य शरीर, देव दुर्लभ मनुष्य शरीर प्राप्त केल्यानंतर सुद्धा जर एखादा व्यक्ती दुःखी राहत असेल, आहत राहत असेल, तर याचा अर्थ काय? त्याला त्याच्या क्षमतेचं पूर्ण ज्ञान नाही. आणि हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी हे सगळे विविध मार्ग आहेत. आणि सगळ्यात सोपा, महत्वाचा मार्ग म्हणजे अंतर्मुख होणे. यालाच म्हणतात बडे भाग्य मानुष तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पायन जेही परलोक सवारा. श्री प्रेम रावतजी, अं, प्रेम रावतजी जर तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तर ते सद्गुरू आहेत. सद्गुरू म्हणजेच असे युग पुरुष आहेत की ज्यांनी कितीतरी व्यक्तींना एक असं ज्ञान दिलेलं आहे की ज्या ज्ञानाच्या, म्हणजे चार क्रिया आहेत ज्यांच्या अभ्यासाने मनुष्य त्याच्या इंद्रियांच्या वृत्ती अंतर्मुख होतील. जे पंच ज्ञानेंद्रिय आपण पुन्हा पुन्हा चर्चा करत आहोत, या पंच ज्ञानेंद्रियांचे विषय जर पाहिले तर हे सर्व विषय मनुष्याला बाहेरच्या बाजूला खेचतात, ओढतात. जसं स्पर्श, रूप, रस, गंध आणि ध्वनी, हे सगळं आपण बाहेर शोधत आहोत. स्पर्श बाहेर, रूप डोळ्यांना जे दिसतं ते पण बाहेर. एखाद्या व्यक्तीला विचारलं डोळे बंद केल्यानंतर तुला काय दिसेल, तर तो काय म्हणेल? बरं, त्या व्यक्तीचं नाही, कुणाचाही विचारा, तुम्ही सुद्धा विचार करा, डोळे बंद केल्यानंतर काय दिसेल? काही नाही दिसणार. परंतु डोळे बंद केल्यानंतर सुद्धा एक रूप आहे, स्पर्श, रूप, रस, ज्याला जिव्हा म्हणतो आपण, गंध आणि ध्वनी, एक असा आवाज ज्याला अनाहद नाद म्हणतात, तो सुद्धा आपल्या अंतर्मनात आहे. स्पर्श, रूप, रस, गंध, ध्वनी हे पंच ज्ञानेंद्रिय यांचे जे विषय आहे ते आपल्याला आतून बाहेरच्या दिशेला नेतात. परंतु बाहेरून अंतर्मुख व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तर त्यासाठी मेडिटेशन आहे, त्यासाठी ध्यान आहे, त्यासाठी अंतर्मुख होणं आहे. आणि जो व्यक्ती अंतर्मुख होतो त्याच्या क्षमतेचा विकास होतो. विकास कितीतरी पटीने, शतगुणित किंवा सहस्त्र पटीने त्याच्या क्षमतेचा विकास होतो. विपश्यना, हे जर तुम्ही नाव जरी ऐकून असेल, भगवान बुद्धांनी विपश्यना, आणि विपश्यना हा शब्द भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहे. पश्यना म्हणजे पाहणे, विपश्यना म्हणजे जसं आहे तसं पाहणे. पण कुणाला? आपल्या स्वतःला. स्वतःला अंतर्मुख होऊन आपल्या क्षमतेचा उजागर करणे. क्षमता, पोटेन्शियल, तुमच्या आतमध्ये क्षमता आहे. एक साधं उदाहरण सांगतो किंवा तुम्ही मला उत्तर द्या. एक आंब्याची कोय घेतली किंवा आंब्याचं बीज घेतलं, बीज, त्याच्यामध्ये पोटेन्शियल काय आहे? पोटेन्शियल, त्याच्यात संभावना काय आहे? त्या आंब्याच्या त्या छोट्याशा एका बीजामध्ये पूर्ण आमराई वसलेली आहे. पूर्ण आमराई, ती क्षमता आहे. त्याला पोटेन्शियल म्हणतात. पोटेन्शियल. परंतु हे कधी उजागर होईल? जोपर्यंत ते बीज जमिनीत त्याचं रोपण होणार नाही, वृक्षारोपण किंवा बीजारोपण होणार नाही, तोपर्यंत ती क्षमतेचा विकास कसा होईल? तद्वतच मनुष्य शरीर किंवा मनुष्य जन्म जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, यात सुद्धा सगळ्या क्षमता आहेत.
परंतु ह्या क्षमतेचा विकास कसा होईल, पण त्यासाठी आपल्याला त्यावर प्रोसेस करावी लागेल, कृती करावी लागेल, आणि ती कृती म्हणजेच अंतर्मुख होणे. राईट. हे फार महत्वाचं आहे, हे बेसिक आहे. खाना पीना और सो जाना सब काम है पशु समाना, क्यों देह मनुज की धारी, सुनो सुनो वचन नर नारी. हे खाणं पिणं किंवा ह्याच्या काही प्रोसेस आहेत, हे तर पशु पक्षी पण करतात. मग त्यांच्यात आणि मनुष्यामध्ये फरक काय आहे? हित अनहित पशुपक्षीय जाना, मानुष तन गुण ज्ञान निधाना. हित आणि अहित तर पशुपक्षी पण जाणतात, त्यांना सुद्धा समजतं. एखादी छोटीशी मुंगी असेल घरातली, अगदी छोटीशी सूक्ष्म सुईच्या टोका एवढी, तर तिच्या समोर सुद्धा तुम्ही असं बोट ठेवा, बोट फक्त, तर ती सुद्धा आपला मार्ग बदलून जाईल. मग तिचं, ज्याला म्हणतो ना आपण, तिला उसका दिमाग कितना बड़ा है और मनुष्य का दिमाग कितना बड़ा है, उस छोटे से दिमाग में, उस छोटे से उस चीटी को, त्या छोट्याशा मुंगीला सुद्धा हे कळतं की मला माझ्यासाठी काय हितकारक आहे, काय अहितकारक आहे. तद्वतच मनुष्य जन्म सुद्धा श्रेष्ठ आहे. मनुष्य जन्म सुद्धा अ, खूप कृपा किंवा भगवंताची विशेष कृपादृष्टी झाल्यानंतर प्राप्त होतो. परंतु असा देवदुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त करून आज जर तुम्ही अवस्था पाहिली बऱ्याच व्यक्तींची, तर हे छोट्या छोट्या दुःखांमध्ये गुंतलेले आहेत. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात जे म्हणलेलं आहे, ऊर्ध्व मूलम अधशाखा, हे जगच उलट आहे. ऊर्ध्व मूलम, वरती मुळं आहेत आणि खाली शाखा आहेत, असा याचा विस्तार झालाय. दुःखालयम अशाश्वतम, दुःखात जसं हिमालय असतो तसं दुःखालय. हिमालय म्हणजे जिथे हिम बर्फ असतो त्याला हिमालय, अ, औषधालय, तसंच दुःखालय. इथे पदोपदी क्षणोक्षणी काय आहे माहितीये? दुःख आहे. ज्याला आज आपण सुख म्हणत आहोत, कदाचित उद्या हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. जेवढा मान सन्मान रिस्पेक्ट आदर जास्त, तेवढ्या शक्यता आणि क्षमता होऊ शकतात की तेवढंच त्या व्यक्तीला सगळ्यांना सामोरं जावं लागेल, टीका टिप्पणी किंवा अजून काही गोष्टी. परंतु जर तुम्ही अंतर्मुख होत असाल, तुम्ही जर स्वतः बरोबर कनेक्ट झाला, तर तुम्ही स्वतःच्या शक्ती किंवा स्वतःची स्ट्रेंथ, स्वतःची ज्याला म्हणता येईल ना, क्षमतेचा पूर्ण विकास, आतून जर एखादा व्यक्ती बलवान झाला, तर बाहेरून येणाऱ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा किंवा छोटे छोटे इशू जे काही आपल्या जीवनात वारंवार घडतात, याचा त्याच्यावर प्रभाव आणि परिणाम पडणार नाही. म्हणून प्रेम रावतजीच म्हणतात, वी ऑल हॅव बीन गिवन अन इनक्रेडिबल टूल. आपल्याला एक असाध्य किंवा अद्भुत, अलौकिक, अवर्णनीय असं एक साधन मिळालेलं आहे. हे साधन काय आहे माहितीये? मनुष्य जन्म. इनक्रेडिबल टूल, बॉडी अँड माइंड. हे मन, अंतर्मन, आणि हे शरीर, हे दोन्ही वेगवेगळे नाहीयेत. जर तुमचं शरीर निरोगी असेल, तर तुमचं अंतर्मन निरोगी असेल, आणि जर तुमचं अंतर्मन निरोगी असेल, तर त्याचे परिणाम आपोआप शरीरावर होत जातात. आता आपण ज्या प्रॅक्टिसेस करत आहोत, याच्याने काय होईल? याच्याने दोन्ही गोष्टी बलवान होतील. तुम्ही शरीराने एनर्जेटिक व्हाल, कारण ही जी एक्झरसाइज आहे, ज्याला म्युझिकल एक्झरसाइज किंवा मॅग्नेटिक एनर्जेटिक एक्झरसाइज म्हणतात, एखाद्या व्यक्तीने त्याच्या जीवनामध्ये हे फॉलो करायला सुरुवात केली, तो शरीराने बलवान होईल, स्नायू बलदंड होतील. सूर्य नमस्कार हा असा एक अद्भुत योग क्रिया आहे, व्यायाम आहे, की जे फक्त स्नायू किंवा तुमच्या मांसपेशी बलदंड करण्यासाठी नाहीये, तर तुमची सूर्य नाडी स्ट्रॉंग करण्यासाठी आहे. त्याचे परिणाम, चेहरा तेजस्वी तर होईलच, स्नायूंमध्ये शक्ती येईल, पाचन शक्ती एकदम सुचारू पद्धतीने संचालित होईल, रक्तप्रवाह संपूर्ण शरीरामध्ये सुरळीतपणे होईल. परंतु
अंतर्मनाने सुद्धा तुम्ही खंबीर व्हाल, सक्षम व्हाल. म्हणून प्रत्येक माता, भगिनी, गृहिणी किंवा बंधू बांधव यांनी काय करायला पाहिजे माहितीये? जास्त नाही जमत काही हरकत नाही. मी तर 12 सूर्यनमस्कार सांगतो फक्त. परंतु 6 सूर्यनमस्कार तरी करा. कमीत कमी 6 सूर्यनमस्कार. एका मिनिटाला 5-6 मिनिटे इन्व्हेस्टमेंट करा. हे करणं फार गरजेचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, भगवान श्रीकृष्णांचं उदाहरण देऊन, भगवद्गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या अधिक निकट पोहोचाल. का? कारण तुम्हाला म्हणजे त्यांची प्रतिभा जर जाणून घ्यायची असेल तर शरीरामध्ये किंवा शरीराला स्वतःला आरोग्यदायी ठेवणं किंवा ती ऊर्जा शक्ती संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित करणं हे महत्वाचं आहे. कळालं? म्हणून स्वतःला एनर्जेटिक ठेवा. परंतु त्याचबरोबर माइंडच्या काही एक्सरसाइज आहेत. बरोबर? आता कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, जागृत मन, अर्धजागृत मन असं जे काही म्हणतात ना, तर यामध्ये काय आहे? काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या ऑथॉरिटीच्या बाहेर होत्या पूर्वी पण. म्हणजे जे सबकॉन्शियस माइंड मध्ये होतं ना, भोजन ग्रहण केल्यानंतर ज्या वेळेस ते आपल्या शरीरात जातं, स्टमक म्हणतात त्याला, पोट थोडक्यात. आणि पोटाचा आकार केवढा आहे? फक्त एवढा आहे. आणि कुठं असतं ते? लेफ्ट साईडला. छोटस स्टमक म्हणतात त्याला. त्याच्यात भोजन ग्रहण होतं. परंतु तुम्हाला काय माहिती की ते पुढं काय होत आहे त्याचं? हे काल पण माहिती नव्हतं आणि आज पण माहिती नाही. म्हणजे तुमच्या वैयक्तिक शरीराचं मी बोलतोय. वैयक्तिक तुम्ही जे भोजन ग्रहण करता त्याचं पुढे काय होतं? त्याच्यात कुठलं केमिकल मिक्स होतंय? किंवा लिव्हर मधून काय आता त्याच्यावर प्रोसेस होत आहे? इंटेस्टाईन मध्ये ते कुठे आहे? हे काहीच माहित नाही. हे आपल्या ज्ञानाच्या पलीकडे आहे. हे काल पण आपल्यापासून अदृश्य होतं, आज पण अदृश्य आहे. परंतु सबकॉन्शियस माइंडचा अर्थ काय? की कालपर्यंत ज्या कृती मला माहिती नव्हत्या, उदाहरणार्थ सायकल चालवणं. सायकल ज्यावेळेस प्रथम पहिल्यांदा तुम्ही घेतली होती आणि तुम्ही बॅलन्स केला होता, हा बॅलन्स इथून नाही होत. हा बॅलन्स शरीराने होतो. याला मसल मेमरी म्हणतात. हे सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर होतं. आज 20-25 वर्षानंतर जर तुम्हाला सायकल दिली आणि तुम्ही सायकल चालवलेली असेल आधी, तर आज सुद्धा तुमच्यात क्षमता आहे की तुम्ही त्वरित बॅलन्स कराल. हा बॅलन्स कोण शिकवतो? आपलं बॉडी, शरीर. पण ही याला मसल मेमरी म्हणतात. मग आता जे दुःख आहेत ना, जी भीती आहे, दुःख आहे, क्रोध आहे, एन्झायटी आहे, एखाद्या व्यक्तीचा विचार आल्याबरोबर हार्टबीट, हृदयाचे स्पंदन जर वाढत असेल द्रुत गतीने, याचा अर्थ काय? हे विचार आणि हे स्पंदन शरीर यांना संलग्न केलेलं आहे. कळालं? बऱ्याच वेळा असं होतं ना, काही व्यक्तींचा, वस्तूंचा, परिस्थितीचा विचार केला की त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये अद्भुत काहीतरी घडायला लागतं. अंगावर शहारे येतील. एक विचार सांगतो इमिजिएटली आणि व्यक्तीला घाम यायला सुरुवात होईल. जर सांगितलं की कोब्रा, नाग, कोब्रा याचं चित्र पहा, तर व्यक्ती म्हणेल ठीक आहे, कोब्र्याचं असतो, नाग असतो. पण हाच नाग याचा जर व्हिडिओ दाखवला आणि तो सरपटत येत आहे, अगदी जवळ येत आहे आणि फणा काढलेला आहे, तर थोडीशी तीव्रता अजून वाढेल. परंतु जर एखाद्या व्यक्तीला फोन आला की तुम्ही कुठे आहात आता? मी ऑफिसमध्ये. अहो, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घराच्या बाहेर कोब्रा दिसला, फिरत होता. घरी कुणी आहे का? हे शब्द ऐकताच तो व्यक्ती चलबिचल होतो. का? कारण हे कनेक्टेड आहे आता. विचार एकच आहे, पण तोच विचार अवस्था बदलत जातो. दिस इज व्हॉट कॉल इनक्रेडिबल टूल. हे मनुष्य शरीर आणि हे अंतर्मन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि लगेचच
हार्टबीट वाढायला सुरुवात झाली, लगेचच दुसरा फोन आला. नाही नाही, काही काळजी करू नका, त्याला पकडलेलं आहे आणि ते सर्पमित्र त्यांना घेऊन जात आहेत, काळजी करायचं काहीही कारण नाही. आणि तसं पण घरी कोणी नव्हतं, ते सगळेजण शाळेत गेले होते आणि घरी कोणी नाहीये, त्यामुळे सगळं काही सुरक्षित आहे. मग कुठं थोडंसं रिलॅक्स फील होतं. कळालं? हे विचारच आहेत. मग ही कृती कोण करत आहे? ही कृती करत आहे आपलं अंतर्मन. आणि अंतर्मनाचा नेहमी अ, प्रयत्न काय आहे माहितीये? तुम्हाला सुरक्षित ठेवणं. एखादा व्यक्ती जर सिगारेट ओढत असेल तर त्याच्या पाठीमागं उद्देश काय आहे? त्याच्या पाठीमागं उद्देश हाच आहे की याला रिलॅक्स फील व्हावं. कारण पहिल्यांदा ज्यावेळेस कधी स्ट्रेस आला होता आणि त्यावेळेस त्याने सिगारेट ओढली, असो दीर्घ श्वास घेतला, त्यावेळेस त्याला काय वाटलं माहितीये? रिलॅक्स फील झालं होतं. यालाच कपालभाती अनुलोम विलोम प्राणायाम म्हणतात. जे बाकीचे व्यक्ती किंवा साधू संत ऋषीमुनी किंवा बाकी योगी जे पहाटे उठून करतात, हे का करतात? दीर्घ श्वास. कपालभाती माहिती आहे तुम्हाला? कपालभातीमध्ये काय करायचं? श्वास बाहेर सोडायचा, उदाहरणार्थ, आणि श्वासाला स्ट्रोक द्यायचा, म्हणजे पोटाला स्ट्रोक द्यायचा, झटका द्यायचा, आणि त्याच्याने काय होतं? रिलॅक्स फील होतं. उदाहरणार्थ, हे सुद्धा तुम्ही 5 मिनिट करू शकता दररोज, 10 मिनिटं करू शकता, आणि हे सुद्धा फार प्रभावी आहे. याचा डायरेक्ट म्हणजे अगदी जवळचा संबंध कशाशी आहे? गटशी. गट म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपण बोलताना म्हणतो ना, तुझ्यामध्ये गट्स आहेत का तेवढे? ह्या गट्सचा अर्थ काय? गट इज द सेकंड ब्रेन. एक ब्रेन इथे आहे, दुसरा ब्रेन कुठे माहितीये? पोटात आहे. आणि ह्या गटच्या ब्रेनला, गट्सला आपण पूर्ण बिघडवून टाकलेलं आहे सध्या. नकळत किंवा अजाणतेपणे जे काही बाहेरचे पदार्थ खात आहोत, याच्याने गट्स आता कमकुवत झालेलं आहे. गट्स हे सेकंड ब्रेन आहे आणि हार्ट हे तिसरं ब्रेन आहे. याच्यावर मी नंतर चर्चा करेन आणि उदाहरणासहित तुम्हाला स्पष्टीकरण देईल की हे कसं काम करतं. तर दिस इज व्हॉट इनक्रेडिबल टूल. हे मनुष्य जन्म जे प्राप्त झालेला आहे ना, म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर भगवंताचे जे आपण 10 ग्रॅटिट्यूड करत आहोत या ब्रह्मांड आणि युनिव्हर्सला, तर त्यामध्ये हे ग्रॅटिट्यूड एक फार महत्वाचं आहे. काय? की हे भगवंता, ह्या मनुष्य शरीरासाठी खूप खूप धन्यवाद. हा मनुष्य जन्म मिळाला याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे बघा, काही व्यक्ती स्लम एरियामध्ये जन्माला येतात, ज्याला झोपडपट्टी म्हणता येईल, किंवा असा काही एरिया. तर बऱ्याच वेळा विचारतील, त्या मुलांची काय चूक की त्यांना जन्म तिथे मिळाला? बरोबर. परंतु तिथे जरी जन्म मिळाला असेल तरी त्यांच्यात सुद्धा क्षमता आहे की ते तिथून आपल्या स्वतःला अति उच्च पदावर नेऊ शकतात. आणि याचं उत्तम उदाहरण असे कितीतरी महापुरुष होऊन गेलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, आदरणीय सावित्रीबाई फुले. तो काळ पोषक नव्हता, पण त्यांनी त्या विपरीत परिस्थितीमधून त्या काळी शिक्षण व्यवस्था प्रसारित केली. त्याच्यामुळे आज कितीतरी महिला, कितीतरी मुली यांना शिक्षण व्यवस्था किंवा शिक्षणाची संधी प्राप्त झाली. विपरीत काळ होता ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विपरीत काळ होता ना. तरी सुद्धा आज भारत सारख्या राष्ट्राचं, महान देशाचं त्यांनी संविधान लिहिलं. आणि जर तुम्हाला, म्हणजे जर तुम्ही बायोग्राफी वाचली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की इंग्लंडमध्ये त्या ज्यावेळेस शिकायला गेले, त्यावेळेस ते 12 तास स्टडी करायचे. कुठं? लायब्ररीमध्ये. आणि एक दिवस चक्कर येऊन पडले. का? तर फक्त पाव, ब्रेड आणि पाणी हा त्यांचा आहार होता. आणि त्या लायब्ररीमध्ये ते अलाउड नव्हतं खाणं. तर चक्कर येऊन पडल्यानंतर ते लायब्ररियन, ग्रंथपाल जे होते, त्यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी खातात इथे. परंतु दुसऱ्या दिवसापासून ते म्हणाले, आता तुम्हाला याची पनिशमेंट मिळेल, शिक्षा मिळेल. काय शिक्षा मिळेल? तर दररोज
मी तुमच्यासाठी डबा घेऊन येत जाईल आणि माझ्याबरोबर तुम्हाला जेवावं लागेल, भोजन ग्रहण करावं लागेल. म्हणजे असा काळ होता, पण त्या काळातून सुद्धा त्यांनी स्वतःला सावरलं ना. क्षमता जसं तुमच्या विकसित होत जातील, फक्त ती जाणीव होणं गरजेचं आहे. कळालं? ज्या व्यक्तीला ही जाणीव होईल, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन, बदल आणि चमत्कार घडत जातील आपोआप. फक्त याला खत पाणी घालणं गरजेचं आहे. आपण काय करत आहोत माहिती आता पहाटे? आपण हेच करत आहोत की आपल्या आतील त्या शक्तीचं, सामर्थ्याचं उजागर करत आहोत, परंतु हे करण्यासाठी काही ठराविक विशिष्ट प्रोसेस आणि प्रक्रिया आहेत. ह्या करणं गरजेचं आहे. हे जसं तुम्ही करत जाल तसं तुमच्या क्षमतेचा विकास होत जाईल. विशेष कार्याचा सराव म्हणजेच विकास. हे दररोज स्मरणात ठेवा. जे मी सबकॉन्शियस माइंडचं बोललो याच्यासाठी एक संपूर्ण एक चॅप्टर आहे. याला सबकॉन्शियस रिइम्प्रिंटिंग म्हणतात. म्हणजे आतापर्यंत आपण जे आपल्या अंतर्मनामध्ये स्वतःचं एक इमेज किंवा एक प्रोग्रॅमिंग निर्माण केलं होतं, त्याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे आणि याच्यावर आपण काम करणार आहोत. जसं आपण शरीरासाठी भोजन ग्रहण करतो, तसं ह्या दोन कानांच्या मध्ये एवढ्या भागात जो हा ब्रेन आहे, ह्या ब्रेनसाठी, ह्या मेंदूसाठी जर त्याचा आहार काही असेल, तर तो आहार काय माहितीये? पुस्तक, वाचन. त्यामुळं त्या मेंदूला सुद्धा, त्याला सुद्धा भोजन द्या, त्याला उपाशी ठेवू नका. आणि बऱ्याच व्यक्तींचा मेंदू उपाशी आहे. शॉर्टकट ज्याला म्हणतात ना, की शॉर्ट हे घेतात मार्ग आणि व्हिडिओ पाहतात. व्हिडिओ म्हणजेच रील्स किंवा अजून काही किंवा अजून काही. परंतु हे रेडिली अवेलेबल आहे. याच्याने मेंदूला पूर्ण चालना मिळणार नाही. मग काय करावं लागेल? दररोज सराव करावा लागेल, सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. बरं, आजपासून जीवनामध्ये म्हणजे एक वचन द्या, कितीही कठीण प्रसंग आला तरी भयभीत होऊ नका, घाबरून जाऊ नका. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, की सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या हृदयामध्ये आहे. ज्याला तुम्ही ब्रह्मांड म्हणा, युनिव्हर्स म्हणा, भगवान बुद्ध म्हणा, निर्वाण म्हणा किंवा अद्भुत शक्ती म्हणा, ही सगळी शक्ती सामर्थ्य तुमच्या हृदयात वास करत आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दाहति पावका न चेन क्लेद यांतिप्यो न शोषयति मारुतः. शस्त्र ज्याला कापू शकत नाही, अग्नी ज्याला जाळू शकत नाही, पाणी ज्याला भिजवू शकत नाही आणि वारा ज्याला सुकवू शकत नाही, ते तुम्ही आहात. ओमनी प्रेझेंट. विज्ञानाच्या भाषेत बोलायचं ओमनी प्रेझेंट, कायम राहणारे. म्हणजे जर, आणि यालाच काय म्हणतात? ऊर्जा, एनर्जी. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. आणि एनर्जी म्हणजे काय? किंवा थर्मोडायनेमिकचा जो फर्स्ट लॉ आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट ओनली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, ऊर्जा कधीही निर्माण होत नाही, तिचं फक्त रूपांतरण होतं एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये. आणि तीच ऊर्जा शक्ती जागृत करावी लागेल आणि त्यासाठी आपण या प्रोसेस करत आहोत. आता हे थोडस प्रॅक्टिकल म्हणजे थेरोटिकल झालं, काही गोष्टी ज्यावर आपण चर्चा केली, परंतु प्रॅक्टिकल करणं फार महत्वाचं आहे. तर याच्या आधी आपण एक काम करूया. आता आपण पुस्तक वाचन करू प्रथम आणि त्यानंतर, लक्षात आहे ना, आपण 30 दिवसांचं चॅलेंज घेतलेलं आहे. ज्यावेळेस मार्गदर्शक किंवा कोच किंवा एखादा ट्रेनर किंवा प्रशिक्षक आपल्या जीवनामध्ये येतो ना, त्यावेळेस ते रिअलाइज व्हायला लागतं की हे आपल्याला करायचंय. जिम कितीही महागाची लावली, कितीही फीज तिथे पे केली तुम्ही, परंतु जोपर्यंत प्रशिक्षक किंवा कोच गाईड करत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी रिअलाइज होत नाही. म्हणून एक तर संघ महत्वाचा आहे, ज्याला कम्युनिटी म्हणतात.
ज्ञान महत्वाचं आहे, अं, धर्म महत्वाचा आहे, पण संघ पण महत्वाचा आहे. जसं तुम्ही त्या संघात जाल, म्हणजे टीम मध्ये जाल किंवा त्या कम्युनिटीमध्ये जाल किंवा समविचारी लोक जिथे एकत्रित येतील त्यांच्यामध्ये जाल, तर तुमच्या शक्तीचा उजागर होईल. आणि आज प्रत्येक कुटुंबाला याची आवश्यकता आहे. प्रत्येक कुटुंबाला खरोखर जर कोणाची मदत करायची असेल, कमीत कमी हे व्हिडिओ तरी फॉरवर्ड करा त्यांना. पुढं त्यांचे प्रारब्ध, त्यांचं कर्म, परंतु तुम्ही निमित्त बनाल. ओके, जे चॅलेंज आता आपण घेतलेलं आहे ते चॅलेंज आज आपण पुन्हा कंटिन्यू करायचं आहे. आणि आजचा दिवस कितवा आहे? आजचा दिवस 7वा आहे, बरोबर. तर मी इथं स्टॉप करतो.